आपल्या लाडक्या कवयित्री सविता धर्माधिकारी मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. नमस्कार, मी गणेश रायभाई. माझ्या कवितेचं नाव आहे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती एक बळीराजाला उद्देशून एक सल्ला म्हणून सेंद्रिय शेती. तर सेंद्रिय शेती नको लागू कशापाठी, किती लाचार झालास नुसत्या खता बियासाठी. तर सेंद्रिय शेती नको लागू कशापाठी, किती लाचार झालास नुसत्या खता बियासाठी. औषध फवारणी नको काही काही, औषध फवारणी नको काही काही. निरागस झाली माय त्या शेणखतापायी. माय निरागस झाली आता निर्जीव झाली. माय निरागस झाली आता निर्जीव झाली. तिला विकायची पाळी बापू तुझ्यावर आली. तर सेंद्रिय शेती नको लागू कशापाठी, किती लाचार झालास नुसत्या खता बियासाठी. विषारी खते पाया पडून आणली, विषारी खते पाया पडून आणले. त्याला दिढ्या देऊन नुसते शावकार भरले. घे गांडूळ खत हाती, घे गांडूळ खत हाती, कर झिरो बजेट शेती. किती लाचार झालास नुसत्या खता बियासाठी. नासक्या औषधांनी नासले आपले खाद्य, नासक्या औषधांनी नासले आपले खाद्य. नको नासूस अन्नाला सारा देश तुझ्या पाठी, सारा देश तुझ्या पाठी. तर सेंद्रिय शेती नको लागू कशापाठी, किती लाचार झालास नुसत्या खता बियासाठी. धन्यवाद.